देन नेक्स्ट आहे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे कुठली? ऑपरेशन नंतरची. तर ह्याच्यामध्ये काय काय फिजिकल ॲक्टिव्हिटीज, डाएट, प्लेन्स आणि आईस कॉलर, फिवर, ब्लिडिंग. तर ह्याच्यामध्ये आपण कसं पेशंटला हे करायला सांगणार ते बघूयात आपण एक एक. तर फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये काय? आफ्टर सर्जरी झाल्यानंतर पेशंट शुड बी रेस्ट बट मे प्ले इनसाइड सॉफ्ट फूडमध्ये कुठले? आईस्क्रीम देणार, सरबत, योगर्ट, पुडिंग, ॲपल सोर्सेस, जेलो शुड बी ऑल्सो एनकरेज. अदर सॉफ्टेस्ट इझिली चिवेबल फूड्स आर ऑल्सो एक्सलंट. हे पण आपण पेशंटला प्रोव्हाइड करणार. अवॉइड काय करायचं? हॉट आणि स्पायसेस फूडला अवॉइड करायचं. आणि जे फूड हार्ड आहेत, करंजी आहेत, त्यांना अवॉइड करायचं. आपण चिविंग गम्स स्पीड कम्फर्टेबल इटिंग बाय द रिड्युसिंग स्पाझम आफ्टर सर्जरी. चिंगम्स प्रोव्हाइड करू शकतो ज्याने स्पाझम कमी होईल. अँड कॅन बी स्टार्टेड एनी टाईम आफ्टर सर्जरी. आणि हे आपण सर्जरीच्या नंतर कधी पण स्टार्ट करू शकतो. देन नेक्स्ट पेन. फॉर द फर्स्ट सिव्हिअर डेज ऑफ द फॉलोइंग सर्जरी द पेन इन द थ्रोट इज टू बी एक्सपेक्टेड. सर्जरीच्या काही दिवसानंतर जे पेन आहे थ्रोटमध्ये ते एक्सपेक्टेड असतं, म्हणजे नॉर्मल असतो. दिस कॅन बी युजली बी कंट्रोल अँड विथ द लिक्विड थायलॉन. हे आपण पेन कशाने करू शकतो? लिक्विड थायलॉन मेडिकेशन देऊ शकतो. इन थायलॉन विथ द कोडिंग. अवॉइड मेडिकेशन कंटेनिंग ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन अँड अदर अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन. कोणती मेडिकेशन अवॉइड करायचे? ॲस्पिरिनला अवॉइड करू शकतो, आयबुप्रोफेनला, किंवा जे अँटी इन्फ्लेमेटरी कॉज करतात त्यांना अवॉइड करायचं. आफ्टर 2 weeks 2 आठवड्यानंतर द पेन इज ऑफन वर्स ॲट नाईट. पेन हे नाईटला खूप जास्त प्रमाणात होतं. दे मे प्रॉम्प्ट नीड फॉर ॲडिशनल प्लॅन मेडिकेशन. इट प्लेन इस्पेशली विथ द सॉल्विंग इज अ कॉमन occurrence. It is not an ear infection but due to the refer pain from surgery. Treat with the Thylon or Thylon with the codeine. हे इयर इन्फेक्शन नाही. हे काय काय पेशंट काय कंप्लेंट करतात की मला कानामध्ये पण पेन होते, ते त्यांना समजून सांगायचं हे इयर इन्फेक्शन नाही. त्यासाठी आपण थायलॉन विथ कोडिनचं लिक्विड प्रोव्हाइड करायचं पेशंटला. देणे आईस कॉलर. An ice collar can also be helpful for a post-operative sore throat. Make this by the placing ice cubes. Ice cubes is a water in a large Ziploc bag. Wrapping it a towel and gently lay ice packs on the front of the neck. जे आईस पॅक्स आहेत किंवा आईस ब्लॉक्स आहेत ते कुठं ठेवायचे? पेशंटच्या नेकच्या फ्रंटला. देन फ्युअर. फ्युअर कसा असतो? लो ग्रेड फ्युअर फॉलोइंग टू सर्जरी मे होते. लो ग्रेड असतो अँड शुड बी ट्रीटेड विथ द थायलॉन ॲसिटामिनोफेन. ह्याच्यामुळे हा ट्रीट होऊ शकतो, त्याला क्युअर करू शकतो आपण. वाईल चिल्ड्रन्स हॅव फ्युअर. जर चिल्ड्रनमध्ये फ्युअर असेल ते शुड प्ले क्वाइटली. ते क्वाइटली प्ले करतात अँड रिमेन इन अ बेड. द फ्युअर मे इंडिकेट दॅट यू हॅव नॉट टेकन इन सफिशियंट फ्लुइड और मे हॅव इन्फेक्शन. तर फ्युअर काय इंडिकेट करतो? आपल्याला इंडिकेट करतो इन्फेक्शन झाले. देन नेक्स्ट आहे ब्लिडिंग. पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंग इज अनयुजुअल. तर ब्लिडिंग ही एक अनयुजुअल आहे, बट कॅन ऑकर आफ्टर 2 weeks आफ्टर द सर्जरी. पण होऊ शकते कधी? 2 आठवड्यानंतर सर्जरीच्या. द मोस्ट ब्लिडिंग इज मायनर अँड यू
and you may not, only see little coating of the blood on tongue. ब्लिडिंग होती पण ती खूप छोट्या प्रमाणात होती आणि ती आपल्या टंगवरतीच बघायला भेटते. पुट युअर चाइल्ड ऑन अ बेड सिटिंग अपराइट अँड प्लेस आईज फॉर देअर नेक. वॉच द स्प्लिटिंग, coughing, vomiting of blood. If you suspected bleeding following surgery, call immediately. जर टॉन्सिलेक्टोमी पेशंटमध्ये जर आपल्याला सर्जरीनंतर पण ब्लिडिंग दिसत असेल तर आपण लगेच सर्जनला कॉल करायचा. नेक्स्ट डिसीज आहे लॅरिंजायटिस. तर लॅरिंजायटिस म्हणजे काय? लॅरिंजायटिस इज अ मेडिकल टर्म फॉर इन्फ्लामेशन अँड सॉलिंग ऑफ द म्युकस मेम्ब्रेन लाइनिंग इन द लॅरिंग्स. त्यालाच व्हाईस बॉक्स म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होतं? इन्फ्लामेशन आणि सॉलिंग होतं. कशाला? म्युकस मेम्ब्रेन लाइनिंगच्या. कशाच्या? लॅरिंग्सच्या. विच इज लोकेटेड इन अ अप्पर पार्ट ऑफ द रेस्पिरेटर. हे कुठं लोकेटेड असतात? अप्पर पार्ट कशाच्या? रेस्पिरेटरीच्या. इट कॉज हॉर्सनेस, द पॉसिबली टेम्पोररी लॉस ऑफ स्पीच. Most of the causes of laryngitis, such as the common virus, using voice box too much and not seriously. तरी बघा नॉर्मल लॅरिंग्स आणि कसं असतं आणि इन्फ्लामेटरी लॅरिंग्स कसं असतं. दिले क्लासिफिकेशन लॅरिंजायटिसचं. ॲक्यूट लॅरिंजायटिस, क्रोनिक लॅरिंजायटिस. तर ॲक्यूट लॅरिंजायटिस म्हणजे बघा आपण काय असतं. द मोस्ट केसेस ऑफ द लॅरिंजायटिस आर टेम्पोररी अँड इम्प्रूव्ह आफ्टर द अंडरलाइनिंग कॉजेस गेट बेटर. द कॉजेस ऑफ द ॲक्यूट लॅरिंजायटिस इन्क्लूड. ॲक्यूट लॅरिंजायटिसचे कॉजेस काय काय बघा. व्हायरल इन्फेक्शन सच एज द दोज कॉज कोल्ड. कोल्डमुळे व्हायरल इन्फेक्शन होतं. then vocal stings caused by the yelling and overusing your voice. खूप मोठ्याने आरडल्यामुळे पण होऊ शकतो. then viruses such as the measles and mumps यांच्यामुळे पण होऊ शकतो. then bacterial infection such as diphtheria, पण हे खूप रेअरली असतं बॅक्टेरियल इन्फेक्शन. then क्रोनिकमध्ये काय काय कॉजेस बघा. इनहेल इरिटन्समुळे पण होऊ शकतं किंवा केमिकल फ्लूज, ॲलर्जन, स्मोकिंगमुळे पण क्रोनिक लॅरिंजायटिस होतो. दिन ॲसिड रिफ्लेक्स हो. जर एखादं स्पिंटर काम नसेल करत तर ॲसिड लॅरिंग्समध्ये आले त्याच्यामुळे पण ॲसिड रिफ्लेक्समुळे पण होऊ शकतं. ऑल गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज, GERD बोलतो त्याला आपण, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज. त्याने क्रोनिक सायनायटिसमुळे पण होऊ शकतो आणि ब्रॉन्कायटिसमुळे पण होऊ शकतो. आणि एक्सेसिव्ह अल्कोहोलचा यूज केल्यामुळे पण लॅरिंजायटिस आपल्याला बघायला भेटतं. त्याने हॅबिच्युअल ओव्हर यूज युअर व्हॉइस सच एज सिंगर अँड चेअर लीडर्स. जे सिंगर्स आणि चेअर लीडर असतात त्यांच्यामध्ये क्रोनिक लॅरिंजायटिस आपल्याला पाहायला मिळते. देन स्मोकिंग. लेस कॉमन कॉज ऑफ द ॲक्यूट क्रोनिकचे कसे आहेत लेस कॉमन. इन्फेक्शन सच एज द ट्युबरक्युलोसिस, सिफॅलिस अँड फंगल इन्फेक्शन. इन्फेक्शन विथ द सर्टन पॅरासाइट्स, कॅन्सर किंवा व्होकल कॉर्ड पॅरालिसिस विच कॅन रिझल्ट फ्रॉम इंजुरी, स्ट्रोक और लंग ट्यूमर. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय काय बघायला भेटतो. द सिम्पटम्स ऑफ द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ऑर कोल्ड. विथ व्हॉइस बघायला भेटतो किंवा व्हॉइस लॉस झाल्याला बघायला भेटतो. टिकलिंग सेन्सेशन बघायला भेटतो. रॉनेस इन थ्रोटमध्ये बघायला भेटतो. जे थ्रोट येतो ड्राय आणि सोर होतं आणि ड्राय कप होतो. कोल्ड आणि फ्लू लाईक सिम्पटम्स आपल्याला पेशंटमध्ये पाहायला भेटतात. फ्युवर पाहायला भेटतो. सोलन लिम्फ नोड बघायला भेटतात कशाचे, नेकमधले. इन परहॅप्स पेन विथ द सॉलोविंग. सॉलोविंग करताना पेन पेशंटमध्ये पाहायला भेटतं. फिलिंग ऑफ फुलनेस इन अ थ्रोट और नेक. पेशंटला असं फील होतं की त्याची थ्रोट आणि नेक फुल झालेली आहे आणि ब्रिदिंगमध्ये पण डिफिकल्टी होते. आणि क्लिनिंग कप ब्लड, कपिंग अप ब्लड. त्याचं डायग्नोस्टिक इव्होल्युशन कसं करणार, लॅरिंजोस्कोपी आणि बायोप्सी. लॅरिंजोस्कोपीमध्ये काय करणार, द डॉक्टर कॅन व्हिज्युअली एक्झामिन व्होकल कॉर्ड इन अ प्रोसिजर कॉल्ड लॅरिंजोस्कोप. लॅरिंजोस्कोपीमध्ये काय करतो, व्होकल कॉर्डला आपण व्हिज्युअली एक्झामिनेशन करतो बाय युजिंग लाईट अँड टायनी मायनर टू लुक द बॅक ऑफ द थ्रोट.
हे इन्स्ट्रुमेंटने आपल्याला काय बघायला भेटतो, बॅक ऑफ द थ्रोटचा व्ह्यू बघायला भेटतो. द डॉक्टर मे यूज फायबर ऑप्टिक लॅरिंजोस्कोप. दिस इन्व्हॉल्व इन्सर्टिंग अ थिन फ्लेक्झिबल ट्यूब endoscope with a tiny camera light through nose or mouth into the back of the throat. ही जी ट्यूब आहे लॅरिंजोस्कोपची, तिच्या पुढे कॅमेरा लाईट असते, ते आपल्या नाकातून किंवा तोंडातून घालतात कुठपर्यंत, बॅक ऑफ द थ्रोटपर्यंत, लॅरिंग्सपर्यंत पोहोचेपर्यंत. Then a biopsy. If your doctor sees suspicious area, the doctor may do biopsy, taking a sample of tissue for examination under the microscope. बायोप्सीमध्ये काय करतात, तर समजा लॅरिंजायटिसचा पेशंट आला आहे आणि डॉक्टर बोलले बायोप्सी करावं लागेल, तर या ठिकाणी डॉक्टर लॅरिंग्समधला एक छोटासा टिश्यू तुकडा कट करतात आणि त्याला स्टडीसाठी मायक्रोस्कोपी डिपार्टमेंटला पाठवतात. याने मेडिकल मॅनेजमेंट कसं करायचं. If laryngitis is due to the bacteria or fungal infection, जर laryngitis bacteria आणि fungal infection झालेला असेल तर the patient may be prescribed course of antibiotics or antifungal medication. त्या ठिकाणी आपण अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल मेडिकेशन प्रोव्हाइड करू शकतो. Then for a patient with the significant laryngitis, the short course steroid आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रिडेनिसोलॉन आणि डेक्सामेथासोन. आणि if the laryngitis is due to the gastroesophageal reflux, तर GERD मुळे जर झालेला असेल तर may be instructed to take the medication such as Zantac or Prilos for a period of the 4 to 6 weeks. The treatment of the viral laryngitis, plenty of fluid द्यायचे, humidified air प्रोव्हाइड करायचे, acetaminophen प्रोव्हाइड करायचे किंवा ibuprofen for pain. इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम फॉर रिकव्हरी. तर हे आपण व्हायरल लॅरिंजायटिसमध्ये करू शकतो. इफ द persistent hoarseness or loss of voice, laryngitis is a result of the vocal cord nodules. The physician may recommend a course of treatment that may include surgical procedure and speech therapy. Reduction of a high-pitched stretch to vocal cord caused by the loud, frequent, high-pitched voice is recommended. ठीक आहे. नर्सिंग मॅनेजमेंटचा पार्ट. आपण काय काय ॲडवाईस करणार, डोंट स्मोक अँड अवॉइड सेकंड हँड स्मोकिंग करायला सांगणार, ड्रिंक प्लॅन्ट या फ्लुइड करायला घ्यायला सांगणार पेशंटला, अवॉइड क्लिअरिंग थ्रोट करायला सांगणार, म्हणजे जे कप किंवा काही काही लोकांना सवय असेल नुसतं घसा क्लिअर करायची, ते अवॉइड करायला सांगणार, अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन करायला सांगणार. तर याच्यामध्ये यूज ह्युमिडिफायर करायला सांगतं पेशंटला. गिव्ह युअर व्हॉइस ब्रेक, जे सिंगर्स किंवा चेअर लिडर्स असतात त्यांना त्यांच्या व्हॉइसला ब्रेक घेण्यासाठी सांगणार. इनहॅलेशन करायला सांगणार, कशाचं स्टीमचं वाफ घ्यायला सांगणार. अवॉइड टेकिंग और सिंगिंग टू लाऊडली और फॉर लॉंग टाईम. आपण अशा पेशंटला सांगणार की खूप वेळ बोलू नका किंवा गाऊ नका मोठ्या मोठ्याने. देन अवॉइड डिकॉन्टिन्युअस, देन अवॉइड विस्परिंग, देन मॉइस्टन युअर थ्रोट ठेवायला सांगतो. नेक्स्ट प्रिव्हेन्शन कसं करणार. द मोस्ट ऑफ द लॅरिंजायटिस आर कॉज बाय द व्हायरस. जे मोस्ट ऑफ लॅरिंजायटिस कशामुळे होतं, व्हायरसमुळे होतं. द बेस्ट प्रिव्हेन्शन इज मेकिंग शुअर युअर हँड वॉश आपण स्पेशली बिफोर टचिंग द फेसेस. फेसला टच करायच्या आधी किंवा नंतर हँड वॉशिंग फ्रिक्वेंटली करणं गरजेचं आहे. डिस्पाइट दिस एफर्ट्स most likely hold. It is impossible to eliminate the risk altogether. For children, it is important that they receive influenza vaccines in order to protect them from the possibly life-threatening bacterial infection. मुलांना आपण इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे लाईफ थ्रेटनिंग कॉजेस आहेत बॅक्टेरियामुळे होणारे इन्फेक्शन ते प्रिव्हेंट होतात. The next disease, nasal septal deviation, deviated nasal septum. तर याच्यामध्ये काय असतं बघूयात.
नेझल सेप्टम डेव्हिएशन इज अ कॉमन फिजिकल डिसऑर्डर ऑफ नोज. हा एक नोजचा डिसऑर्डर आहे जो मोस्ट कॉमन आहे. इन्व्हॉल्विंग द डिस्प्लेसमेंट ऑफ अ नेझल सेप्टम. ह्याच्यामध्ये काय होतं, जे नेझल सेप्टम आहे ब्रिच ऑफ द नोज त्याच्यामध्ये डेव्हिएशन बघायला भेटतं, डिस्प्लेसमेंट होतं, डिस्प्लेस होतो. डेव्हिएटेड सेप्टम्स ऑकर व्हेन अ थिन वॉल नेझल सेप्टम्स इनसाइड द नोज इट डिस्प्लेस टू वन साईड. ह्याच्यामध्ये काय बघायला भेटतं, जे नेझल सेप्टम आहे तो एका साईडला डिस्प्लेस झालेला बघायला भेटतो. द सेप्टम सेपरेट राईट अँड लेफ्ट नेझल कॅव्हिटी. जो सेप्टम असतो नेझलमध्ये तो आपल्या नेझल कॅव्हिटीला कुठे कुठे डिवाइड करतो, राईट आणि लेफ्टमध्ये डिवाइड करतो. आयडियली इट इज सिच्युएटेड इन अ सेंटर ऑफ द नोज. आयडियली म्हणजे नॉर्मली तो कुठे असतो, सेंटर ऑफ द नोजचा असतो. आणि इक्वली सेपरेशन ऑफ द टू साईडीज. आणि जो नेझल सेप्टम्स आहे तो इक्वली डिस्ट्रीब्युट करतो राईट आणि लेफ्ट साईडला कशाच्या, नेझल कॅव्हिटीच्या. इन अबाउट 80% ऑफ द पीपल, 80% लोकांमध्ये हावेवर नेझल सेप्टम्स इज डिस्प्लेस्ड मेकिंग वन नेझल पॅसेज स्मॉलर. 80% लोकांमध्ये आपल्याला डेव्हिएटेड नेझल सेप्टम ही डिसीज कंडिशन बघायला भेटते. आणि त्याच्यामुळे काय काय होतं की कोणतं तरी एक नेझल कॅव्हिटी ही किंवा नेझल पॅसेज हा स्मॉलर असतो. तर ह्या डायग्राममध्ये दाखवले बघा. पहिल्या ह्याच्यात ते पहिला आहे नॉर्मल सेप्टल नेझल सेप्टम. हा नॉर्मली सेंट्रली दोन्ही साईडला इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. देन नेक्स्ट आहे डेव्हिएटेड नेझल सेप्टम. हा जो नेझल सेप्टम आहे हा कसा डेव्हिएटेड झालेला आहे बघा. देन परफोरेटेड नेझल सेप्टम, परफोरेशन झालेलं आहे याच्यामध्ये, ह्याच्या इथे, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे नॉर्मली द सेप्टम लाईज सेंट्रली अँड दस नेझल पॅसेज आर सिमेट्रिकल. A deviated septum is abnormal condition in which the top of the cartilaginous ridge leans to the left or right, causing obstruction of the affected nasal passage. हे काय करतं, ऑब्स्ट्रक्शन करतं कशामध्ये, नेझल पॅसेजमध्ये. द कंडिशन कॅन रिझल्ट इन पुअर ड्रेनेज ऑफ द सायनस. याच्यामुळे जो ड्रेनेज आहे सायनसचा तिथे पुअर कंडिशन होती. द पेशंट कॅन ऑल्सो कंप्लेन ऑफ डिफिकल्टी ब्रिथिंग इझिली. पेशंट अजून काय कंप्लेंट घेऊन होतो, इझिली त्याला ब्रिथिंग करता येत नाही, हेडॅक असतो, नेझल कंजेशन असतो, नोज ब्लिडिंग असतं म्हणजे एपिस्टॅक्सिस असतं, आणि फ्रिक्वेंट सायनस इन्फेक्शन असतं, स्लीपिंग डिसऑर्डर सच स्नोरिंग आणि स्लीप ॲपनिया होतो. त्याने ह्याचे कॉजेस म्हणजे रिस्क फॅक्टर काय काय ते बघूयात. डेव्हिएटेड नेझल सेप्टम्स ऑकर व्हेन नेझल सेप्टम्स थिन वॉल सेपरेटेड राईट अँड लेफ्ट नेझल पॅसेज इज डिस्प्लेस्ड वन साईड. हे कळलं, ठीक आहे. देन ॲप्रॉक्सिमेटली 5% आर फ्रॉम बर्थ डिफेक्ट. म्हणजे 5% ते बर्थपासूनच असतं किंवा कंजेनायटल डिसऑर्डर असतो. अँड कॉज बाय द कंप्रेशन ऑफ द नोज ड्युरिंग द चाइल्डहुड. तर हे कशामुळे होतं, बर्थ डिफेक्ट कशामुळे असतो, डिलिव्हरीच्या वेळेस नोजमध्ये कंप्रेशन होतं त्याच्यामुळे. द ट्रॉमा टू द नोज मोस्ट कॉमनली ऑकर ड्युरिंग द कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, ॲक्टिव्ह प्ले और रफ हाऊसिंग, त्यालाच म्हणतो व्हायलंट मॅनर, किंवा ऑटोमोबाईल ॲक्सिडेंट्स. मोस्ट ऑफन हे कशामध्ये बघायला भेटतं, जे पर्सन हे स्पोर्ट्स असतात, स्पोर्ट पर्सन किंवा ॲक्टिव्ह प्ले करतात किंवा रेस हाऊसिंग करतात किंवा ऑटोमोबाईल ॲक्सिडेंट त्याच्यामध्ये बघतो. डेव्हिएटेड सेप्टम इज असोसिएटेड विथ द मार्फन सिंड्रोम. जो डेव्हिएटेड नेझल सेप्टम हा कशाबरोबर असोसिएटेड असतो, मार्फन सिंड्रोम बरोबर असोसिएटेड असतो. इट मे ऑल्सो कंजेनायटल ऑर रिलेटेड टू सिस्टेमिक कार्टिलेज डिसऑर्डर. Then next आहे pathophysiology. The deformity of the nasal septums may be classified into spruce, deviation and dislocation. तर पहिलं बघूया स्प्रूजमध्ये, these are the sharp angulations seen in the nasal septum occurring at the junction of the vomer below the septum cartilage or ethmoid bone above. This type of the deformity is the result of the vertical compression force. Vertically compression होतं. The fracture that occurs through the nasal septum during the injury to the nose may also produce sharp alignation. ह्याच्यामध्ये फ्रॅक्चरमुळे पण होतं. This fracture healed by the fibrosis that extend to the adjacent
mucoperichondrium. This increase the difficulty of the flap elevation in the area. Okay, then deviation may be the C shape or S shape. Deviation कुठल्या शेपचा असतं C किंवा S. This can occur in either vertical or horizontal plane. हे उभं किंवा आडव्या प्लेनमध्ये बघायला भेटतं. They may also involve both cartilage and bone. Dislocation. Lower border of the cartilage displaced from the medial position and project into the one side of the nostril. जे डेव्हिएशन बघायला तर कुठले कुठले असतात तर कार्टिलेजिनस डेव्हिएशन, द सी डेव्हिएशन आणि एस डेव्हिएशन. तर कार्टिलेजिनस डेव्हिएशनमध्ये काय आहे, in this patient the upper bony septum and the bony pyramid are central, but they are dislocated or devious cartilaginous septums or valid. ह्याच्यामध्ये काय बघायला भेटतं, फक्त जो सेप्टम तो डिस्लोकेट झालेला बघायला भेटतो. ज्यानं सी डेव्हिएशनमध्ये काय बघायला भेटतं, देअर इज डिस्प्लेसमेंट ऑफ द अप्पर बोनी सेप्टम. जो बोनी सेप्टम तो डिस्प्लेस झालेला बघायला भेटतो आणि पिरॅमिड टू द वन साइड अँड होल कार्टिलेजिनस सेप्टम्स अँड वुल्वा टू अपोजिट साइड्स. हा सी फॉर्ममध्ये असतो असं बघा. सेप्टम आहे तो सी फॉर्ममध्ये तयार झालेला दिसतो आपल्याला. देन नेक्स्ट एस शेप. तर एस शेप द डेव्हिएशन ऑफ द मिडल थर्ड upper cartilaginous valve are associated septum is opposite to upper and lower third. वरच्या एका साईडला असतो आणि खालच्या एका साईडला असतो. हा असा एस तयार होतो. Hence the edges as a septum goes the nose. The first step, the straightening the twice nose is straight septum. In this object not achieved, there are the no hopes successfully straightening the external pyramid. या डिसीजमध्ये एस शेप डेव्हिएशनमध्ये कुठले पण होप नसतात की हे सक्सेसफुल होईल म्हणून सर्जरी. याने पोर्टल हॅज क्लासिफाय सेप्टल डेव्हिएशन इंटू 3 टाइप्स. ते टाइप्स कोणते, सिम्पल डेव्हिएशन, ऑब्स्ट्रक्शन आणि इम्पॅक्शन. सिम्पल डेव्हिएशन, हिअर देअर इज अ मिड डेव्हिएशन ऑफ द सेप्टल. देअर इज नो नेझल ऑब्स्ट्रक्शन. सेप्टल आणि सिम्पलमध्ये ऑब्स्ट्रक्शन नसतं. द कॉमन इज कंजेशन एन्काउंटर अँड इट्स नीड नो ट्रीटमेंट. सिम्पलमध्ये ट्रीटमेंटची गरज नसते. देन ऑब्स्ट्रक्शन, देअर आर द मोर सिव्हिअर डेव्हिएशन ऑफ द नेझल सेप्टम्स विच मे टच द लॅटरल ऑफ द नोज. हे मोर सिव्हिअर डेव्हिएशन असतं ऑब्स्ट्रक्शनचं आणि हे कशाला करतं, टच लॅटरल ऑफ द नोजच्याला टच करतं. बट नो असं कन्स्ट्रक्शन. जे व्हेसल्स आहेत त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बघायला भेटत नाही. हे सर्जरी इज नॉट इंडिकेटेड इवन दिस केसेस. आणि ह्यामध्ये पण आपण सर्जरी इंडिकेट करत नाही. आणि देणे इम्पॅक्शन, देअर इज अ मार्क angulation of the septum with the screws which lies in contact with the lateral nasal wall. The space is not increased or even vasoconstriction. The surgery indicated in this patient. या पेशंटमध्ये आपल्याला सर्जरी करावं लागते. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय काय बघायला भेटतं, ऑब्स्ट्रक्शन बघायला भेटतं 1 किंवा 2 नोस्ट्रिलमध्ये. त्याने फ्रिक्वेंट किंवा रिकरंट सायनस इन्फेक्शन बघायला भेटतं. त्याच्यामध्ये फेशियल पेन, हेडेक असतो. नेझल कंजेशन बघायला भेटतं. ब्लॉकेज और फ्लोइंग ऑफ द नोज बघायला भेटतं. नोज ब्लीड बघायला भेटतं. नॉईसी ब्रीदिंग ड्युरिंग द स्लीप हे पण बघायला भेटतं. डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन कसं करणार या पेशंटमध्ये, त्याच्यामध्ये आपण स्पेशली सिम्पली एक्झामिन द नेझल पॅसेस करणार आणि सिम्पटम्सला फाइंड आउट करणार. सच एज कोणते कोणते सिम्पटम्स, नोज ब्लीड असतं, नेझल कंजेशन असतं, ट्रोमा युअर नोज, लाईट इंस्ट्रुमेंट डिझाईन द सेपरेट द नॉस्ट्रिल्स टू एक्झामिन द इनसाइड द नोज. नेझल स्पेक्युला हे एक इन्स्ट्रुमेंट असतं. नेझल स्पेक्युला ते आपण या ठिकाणी यूज करतो.
nasal septal deviation and evident on a anterior rhinoscopy. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय काय प्रयोग करणार, डिकंजिस्टंट, अँटीहिस्टामाइन ड्रग आणि नेझर कॉर्टिसोन स्प्रेज. देन सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार, septoplasty. A surgical procedure called septoplasty is performed under local or general anesthesia. Anesthesia under आपण septoplasty करतो. With the endoscope, surgeon make incision inside the nose. याच्यामध्ये सर्जन काय करतो, नोजमध्ये एक इन्सिजन तयार करतो. लिफ्ट ऑफ द लाइनिंग सेप्टम, त्याच्यामुळे जे लाइनिंग सेप्टम ते लिफ्ट होतात आणि रिमूव्ह अँड रिलाइंग द डिव्हिएटेड पोर्शन सेप्टल बोन and cartilage. Septum is maintained in a new position by suture and splint inside the nostril. सेप्टमला कशाच्या मदतीने आपण मेंटेन करू शकतो, नवीन पोझिशन द्यायची कशाने, सुचरने आणि स्प्लिंटने. इन सम केसेस सर्जरी टू रिशार्प द नोज, तर रायनोप्लास्टी बोलतो, रिशार्पिंग करतो नोजला. इज परफॉर्मिंग द सेम टाइम ऑफ द सायनोप्लास्टी. सायनोप्लास्टी बरोबरच आपण रायनोप्लास्टी करतो. रायनोप्लास्टी इन्व्हॉल्व्स रिॲडजस्टमेंटिंग बोन and cartilage of the nose to change its size, shape or both. रायनोप्लास्टी मध्ये हे होतं. तर ही डायग्राम आहे सेप्टोप्लास्टीची. नेक्स्ट सर्जरी सबम्युकस रिसेक्शन, SMR बोलतो त्याला. This operation is usually done under the general anesthesia and involving the peeling back lining of the nose from the septum and involving the cartilage and bone from deviated area. ज्या ठिकाणापासून डिव्हिडेड झालेले कार्टिलेज आणि बोन तिथं पिलिंग करायची बॅक साईडला. द लाइनिंग इज रिप्लेस, जी लाइनिंग आहे ती रिप्लेस करायची. द नोज इज जनरली पिक for 24 hours to maintain the correct position and usually patient is allowed home after डे और 2. आणि पिकिंग केल्यानंतर किती वेळ ठेवायची, 24 तास ठेवायची का, तर ती नॉर्मल पोझिशनला येण्यासाठी. आणि पेशंटला आपण डिस्चार्ज केलं 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर ॲज पर द कंडिशन. देणे हे आहेत पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. नंतर कॉम्प्लिकेशन कुठले कुठले बघायला भेटतात आपल्याला. देन क्रोनिक सायन्स इन्फेक्शन बघायला भेटतं, पोस्ट नेझल ड्रिप और नेझल कंजेशन बघायला भेटतो. आणि नोज ब्लीड, त्याला एपिस्टॅटिस बोलतो, फेशियल पेन किंवा हेडॅक बघायला भेटतो. तर हे सगळं आपल्याला या डिव्हिएटेड नेझल सेप्टममध्ये बघायला भेटतं. ठीक आहे, थँक्यू.